विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 धम्मध्वज जागतिक दिनाच्या निमित्ताने भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। श्रद्धा संपन्न उपासक दिव्यांशु दीपक वैद्य व उपासिका प्रगती दीपक वैद्य, राहणार महेंद्र कॉलनी रोड, शोभानगर, अमरावती यांच्या श्रद्धा बलाने आज पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना देऊन आपणा सर्वांना उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, संपूर्ण वैद्य परिवार व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय दिनी जागतिक धम्म ध्वज दिन आणि या दिनाच्या निमित्ताने वैद्य परिवाराने आपल्या श्रद्धेमधून पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। भंतेजींनी अत्यंत सुंदर देशना दिली आणि भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी संपूर्ण अमरावती शहर इथं आहे। संपूर्ण अमरावती दिसत आहे, कारण जागा पुरत नाही, पुन्हा पुन्हा जागा करावी लागत आहे। आणखी उपासक येतच आहेत। हे तुमचं महान आणि असीम असं पुण्य आहे। आज या मंगलमय दिनी भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत आहे। आपण अत्यंत श्रद्धावान आहात। बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती अनंत आणि असीम आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं प्रत्यक्ष इथे आपणा सर्वांना त्याची परिचिती आलेली आहे। तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी सहाय्यक ठरत असतो। ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आलं पाहिजे,
तर त्या मनुष्याने भगवंताने सांगितलेल्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच मात्र तो मनुष्य सुखाच्या मार्गाला प्राप्त होत असतो। आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या असीम पुण्याईमुळे तथागतांचा पवित्र हा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। आणि या सद्धम्माचं अनुसरण करणे, आचरण करणे, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, आपल्या स्वतःच्या मनाला परिशुद्ध करणे, निर्मळ करणे, काया वाचा मनाच्या द्वारा कुशल कर्म करून या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाणे हे प्रत्येक सुज्ञ मनुष्यांचं, ज्ञानी मनुष्यांचं, प्रज्ञावान मनुष्यांचं कर्तव्य आहे। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा त्या संधीचा सदुपयोग आपण घेतला पाहिजे। ही सुवर्ण संधी तुमच्या जीवनामध्ये आज आहे। भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपण मोठ्या श्रद्धेने इथे श्रवण करत आहात आणि त्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता, आपल्या मनाची सुचरित भावना, कुशल भावना आपण निर्माण करून हे अनंत आणि असीम असं पुण्य आज आपण संपादन केलं पाहिजे। भगवंताने मानवी मनुष्याचं मन आणि या मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताच्या देशना आहे। 45 वर्षापर्यंत भगवंताने देशना दिल्या, प्रवचन केले, 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिले, 2,000 उपदेश भगवंताच्या अग्रश्रावक शिष्यांनी दिले। अशा प्रकारे 84,000 उपदेश भगवंताने भगवंताच्या सद्धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 45 वर्ष भगवंताने मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी बघा देशना दिली। भिक्खू संघ सुद्धा 26 वर्षापासून आपणा सर्वांना भगवंताच्या देशना वेगवेगळ्या विषयाला अनुसरून देत असतात, देत राहतील, कारण भगवंताचा धम्म हा चिरंतिठंतु सद्धम्म आहे। सदा सर्वकाळ समान रूपाने फळ देणारा हा भगवंताचा धम्म आहे। आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा ते फळ प्राप्त झालं पाहिजे, आपण सुद्धा त्या सुखाची अनुभूती घेतली पाहिजे, त्या सुखाला आपल्या मनामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे। आणि त्यामुळे धम्मदेशना आपण मोठ्या श्रद्धेने श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन केलं पाहिजे। आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी उपदेश भगवंताचा मी तुम्हा सर्वांना देण्याचा प्रयत्न करणार आहे। तसा आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनल वरती वेगवेगळ्या विषयावरती अत्यंत तात्विक स्वरूपामध्ये भगवंताच्या मूळ सिद्धांताला अनुसरून धम्मदेशना ऐकायला मिळतील। विशेष रूपाने मी सातत्याने सांगतो की माता विशाखेचं संपूर्ण जीवन चरित्र आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनल वरती जवळपास 13 भागामध्ये आपण सांगितलेलं आहे। अत्यंत प्रेरणादायी हे जीवन चरित्र आहे आणि त्यामुळे मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताचा हा सद्धम्म आपण त्याचं अनुसरण, त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज या प्रसंगी 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला उन्नती करायची आहे, आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती व्हावी, आपलं जीवन सुखाच्या मार्गाने आपल्याला जगता यावं, आपल्या जीवनामध्ये कधीही अपयश येऊ नये, नेहमी आपण सुखी राहावं, समाधानी राहावं, आनंदी राहावं। आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये कुशल प्रसंग, चांगले प्रसंग येत असतात तेव्हा तेव्हा आपण केलेल्या या कुशल कर्माची आठवण करून पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद प्राप्त व्हावा, यासाठी 4 प्रकारच्या गोष्टी, जे 4 सिद्धांत आज या देशनेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। भगवंताच्या देशना बघा
वेगवेगळ्या विषयाला अनुसरून भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे चित्त एकाग्र करून जर तुम्ही श्रवण केलं, येणारे येतात, बसणारे बसतात, ऐक ना, उठणारे उठतात, जाणारे जातात. आणि त्यामुळे मी यासाठी हे सांगत आहे तुम्हाला, कारण येणाऱ्यांची संख्या चालूच आहे. आणि जर समजा येणाऱ्याकडे तुम्ही जर पाहिलं खालून वरून, हा हीच आहे का, एवढ्या उशिरा खाऊन आली तू, मी तर तुला म्हणलं होतं चल, लवकरच फोन केला सकाळी, एवढ्या वेळ काय केलं घरी, आहे की नाही. एका क्षणामध्ये आपलं चित्त जाते तिकडं. तर त्यामुळे येणारे बघा येतात, आपण श्रद्धेनं इथे बसला आहात आणि सर्वच जण आपण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आला आहात. आणि त्यामुळे जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तर ती पूर्ण 100% जर आपण केली तर त्याचा लाभ बघा आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना 100% तुमचं चित्त एकाग्रच असेल असं बिलकुल नाही आहे. कारण मनुष्याचं मन चंचल आहे. फदनं चप्पलं चित्तं दुरख दुर्निवारयं उजुं करोति मेधावी उसुकारव तेजनं, असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे चित्त हे अत्यंत चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. याला भगवंताने माकडाची उपमा दिली बघा. एक ना, माकड एका ठिकाणी बसते का, माकड या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवर, त्याचा तो स्वभाव धर्म असतो. अगदी मनाचा सुद्धा स्वभाव धर्म तसाच आहे. आणि त्यामुळे या चंचल मनाला तुम्हाला स्थिर करायचा आहे आणि एकाग्र चित्ताने धम्मदेशना श्रवण करायचे आहे. म्हणजे जेवढा वेळ आपलं चित्त एकाग्र होईल, 5 मिनिटं असेल, 10 मिनिटं असेल, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, जेवढं चित्त तुमचं एकाग्र असेल तेवढं पुण्य तुमचं तुमच्या संग्रही होईल. ज्या क्षणी तुमचं चित्त विचलित होईल, ज्या क्षणी तुमच्या चित्तामध्ये दुसरा विचार उत्पन्न होईल, तेव्हा मात्र तुमच्या चित्तामध्ये दुसरा संस्कार निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे चित्ताला एकाग्र करून, म्हणजे आपण सुद्धा चित्ताला आपल्या स्वतःचं एकाग्र केलं पाहिजे. मी तर धम्मदेशना श्रवण करणारच आहे, परंतु माझ्यामुळे इतरांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची जाणीव आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि मोठ्या श्रद्धेने भगवंताची देशना श्रवण केली पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अंगुत्तर निकायामधील चतुक निपातामधील एक छोटासा उपदेश मी तुम्हाला सांगणार आहे. भगवंताने अंगुत्तर निकायामध्ये मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी अगदी छोटे छोटे उपदेश दिलेले आहेत. म्हणजे एकापासून ते 12 पर्यंत, एक निपात, द्विनिपात, तिनिपात, चतुक निपात, अशा प्रकारचे 12 निपात भगवंताने सांगितले आहे. आणि त्यामध्ये मनुष्याच्या व्यवहारिक दृष्टिकोनातून मनुष्याला सुख समृद्धीकडे नेण्यासाठी, मनुष्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी भगवंताने त्यामध्ये उपदेश दिले. तर या मंगलमय प्रसंगी तुम्हा सर्वांना त्या उपदेशाला देण्याचा प्रयत्न करतो. आपण अत्यंत श्रद्धेने त्या उपदेशाला श्रवण करायचं आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये ह्या 4 गोष्टी सातत्याने केल्या पाहिजे. तसं तर असंख्य गोष्टी आपण केल्याच पाहिजे, परंतु प्रामुख्याने जीवन जगण्यासाठी या 4 प्रकारच्या सिद्धांताला आपण धारण केलं पाहिजे. पहिला सिद्धांत आहे दान पुण्य. पहिला सिद्धांत आहे दान पुण्य. दुसरा सिद्धांत आहे प्रिय वचन, आपली वाणी ही प्रिय असावी. तिसरा सिद्धांत आहे उपकाराची जाण, उपकाराची जाण आपल्याला असावी. आणि चौथा सिद्धांत आहे समानता, समानता भाव आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. ह्या 4 गोष्टी भगवंताने श्रावस्तीमधील अनाथ पिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये भगवंताने हा छोटेखानी उपदेश दिलेला आहे. तर दानाची भावना, कधी कधी आपल्या मनामध्ये असा एक भाव उत्पन्न होतो की दान म्हटलं की पैसे सहज आपल्याला वाटतात, परंतु एवढी छोटी व्याख्या दानाची नाही आहे. सब्ब दानं धम्म दानं जिनाती, असं भगवंताने म्हटलं आहे.
धम्मदान या संसारामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. धम्माचं दान या संसारामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर भगवंताने अमिषदान सांगितलं आहे आणि त्यानंतर अभयदान भगवंताने सांगितलं आहे. धम्मदान म्हणजे जे भिक्षू तुम्हाला उपदेश करतात. भगवंताने 45 वर्षापर्यंत लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी धम्माचं दान दिलं. 26 वर्षापासून भगवंत भिक्खू संघ धम्माचं दान करतात. आजही भिक्खू संघ दान करतो. काही श्रद्धा संपन्न उपासक सुद्धा दान करतात धम्माचं. काही श्रद्धा संपन्न उपासिका सुद्धा धम्माचं दान करतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा करत होते. उपासिका सुद्धा करत होत्या, उपासक सुद्धा करत होते. आजही भिक्खू संघ करतात, भिक्खुनी संघ करतात, उपासक करतात आणि उपासिका करत असतात. धम्माचं दान म्हणजे दुसऱ्यांना जो आपण उपदेश करत असतो, दुसऱ्यांना जे आपण तत्वज्ञान सांगत असतो, सिद्धांत सांगत असतो आणि आपण सांगितलेल्या सिद्धांतामुळे, उपदेशामुळे दुसऱ्यांच्या मनात परिवर्तन होत असेल, दुसरा मनुष्य अकुशल मार्गावरून कुशल मार्गाला जर लागत असेल, वाईट मार्गावरून चांगल्या मार्गाला जर लागत असेल, तर त्याला धम्मदान असं म्हणत असतात. पैशाला धम्मदान म्हणत नाही. आपलं काय होतं, घ्या बनतेची धम्मदान, ऐकलं, पैसे देतो आपण आणि त्याला म्हणतो की हे धम्मदान. एखादी पार्टी जर समजा गाण्याची असेल तर तिथे आपण 100 रुपये 200 रुपये देतो आणि ते सुद्धा असं म्हणतात फलाण्या बिस्ताना व्यक्तीने 500 रुपये दिले, 500 रुपये धम्मदान दिलं, पार्टी आभारी आहे. म्हणजे ते धम्मदान आहे का? म्हणजे आपण कर्म करताना सुद्धा बघा आपल्याला, म्हणजे आपण प्रज्ञा आपली विकसित करत नाही, त्याला धम्मदान म्हणत नाही. त्याला धम्मदान म्हणत नाही. म्हणजे धम्मदान म्हणजे लोकांच्या हितासाठी जे आपण सांगत असतो त्याला धम्मदान असं म्हणतात. ते जे आपण देतो त्याला अमिषदान म्हणतात. त्याला अमिष म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये दिलेलं दान. मग त्यामध्ये भोजनदान असते, त्यामध्ये चिवरदान असते, त्यामध्ये परिष्कार दान असते, त्यामध्ये अर्थदान असते. म्हणजे या संसारामध्ये जे जे काही देण्यासारखं आहे ते त्याला अमिषदान असं म्हणत असतात. काय द्यायला पाहिजे हे सुद्धा समजलं पाहिजे, कारण भगवंताने काही दान देऊ नये सुद्धा असं म्हटलं. म्हणजे सर्वच गोष्टी दिल्याच पाहिजे असं भगवंताने सांगितलेलं नाही. भगवंत असे म्हणजे की काही गोष्टी आपण दिल्या सुद्धा नाही पाहिजे. ऐक ना, काय दिलं नाही पाहिजे? विशेष रूपाने भिक्षूंना काय नाही दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. एक सिद्धांत काय, दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, आहे की नाही? दिलं तर पाहिजे, पण दुसऱ्या बाजूने भगवंत असे म्हणतात की दिलं सुद्धा नाही पाहिजे. तर काय दिलं नाही पाहिजे? काय काय दिलं नाही पाहिजे? सोने चांदी दिले नाही पाहिजे. एक आणखी दुसरं किती न देण्यासारखं आहे? दारू नाही दिली पाहिजे, आहे की नाही? दारू दिलं नाही पाहिजे, आहे की नाही? हत्यार नाही दिलं पाहिजे, आहे की नाही? हत्यार नाही दिलं पाहिजे, विष नाही दिलं पाहिजे, आहे की नाही? म्हणजे जे काही नशिले पदार्थाचा आहे पदार्थ ते नाही दिलं पाहिजे, हत्यार नाही दिलं पाहिजे, आहे की नाही? विष नाही दिलं पाहिजे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की काही वस्तू आपण दिल्या नाही पाहिजे. म्हणजे आपण जे देतो, आपण जे देत असतो तर त्याचा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सदुपयोग झाला पाहिजे, त्याचा लाभ झाला पाहिजे. तर त्याचा लाभ जर झाला असेल तर आपण ते दान दिलं पाहिजे. मग भिक्षूंना आपण काय दिलं पाहिजे? तर आपण भोजन दिलं पाहिजे, भिक्षूंना आपण चिवरदान दिलं पाहिजे, भिक्षूंना आपण परिष्काराचं दान दिलं पाहिजे, भिक्षूंना आपण शयनासनाचं दान दिलं पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये ज्या ज्या काही आवश्यक वस्तू असतात त्या वस्तूचं आपण दान दिलं पाहिजे. त्याचं अनंत आणि असीम असं पुण्य होते असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे जे जे तुम्ही देसाल ते तुम्हाला प्राप्त होत असते. कारण जमिनीमध्ये तुम्ही जे पेरसाल तेच उगवणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर जमिनीमध्ये ज्वारी पेरली, कोणी असं म्हणेल की गहू पाहिजे मला, असं होणारच नाही आहे. तुम्ही जर ज्वारी पेरसाल तर ज्वारी मिळेल, तुम्ही जर गहू पेरसाल तर गहू मिळेल. अगदी तशाच पद्धतीने तुम्ही जे दान करसाल तर त्याचं लाभ, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अगदी छोटस जरी दान असेल, बघा आजचं दान
म्हणजे वैद्य परिवाराने आज वैद्य परिवार कोणतं दान करत आहेत? आमिष दान सुद्धा करत आहे. भिक्खू संघाला भोजन दान दिलं आहे की नाही? भिक्खू संघाला चिवरदान करत आहेत. जे काही दान पुण्य करत आहेत, तुम्हा सर्वांना भोजनाचं सुद्धा दान दिलं गेलं आहे. आणि सर्वात श्रेष्ठ दान आज वैद्य परिवाराच्या म्हणजे सहकार्यातून श्रद्धेतून तुम्हा सर्वांना बघा धम्माचं दान होत आहे. म्हणजे एवढं मोठं श्रेष्ठ वैद्य परिवाराच्या या मैत्री बलामुळे तुम्हाला धम्माचं दान निर्माण होत आहे. धम्माचं दान तुम्हाला म्हणजे प्राप्त होत आहे. ही जी दानाची भावना आहे, ही दानाची भावना अगदी आपण थोडस जरी दान केलं असेल, म्हणजे दानाची व्याख्या अशी फार विशाल नाही आहे. म्हणजे हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, एवढं केलं पाहिजे. आपली चेतना कशी आहे, म्हणजे आपल्या मनाची मानसिकता कशी आहे, तुम्ही देत असताना अगदी एक ग्लासभर पाणी जरी तुम्ही केलं, एक ग्लासभर पाणी जरी तुम्ही दिलं, परंतु श्रद्धेनं जर दिलं तर असीम त्याचं पुण्य प्राप्त होत असते. तुम्ही जाणाऱ्या व्यक्तीला 2 शब्द प्रेमाचे जरी बोलले तरी सुद्धा असीम तुमचं ते दान पुण्य होत असते. म्हणजे भगवंत असे म्हणतात की अत्यंत श्रद्धेने, प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जेव्हा जेव्हा आपण दान कर्म करत असतो त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. दानाची चेतना कशी असावी बघा, एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण दानाच्या संदर्भामध्ये आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती असंख्य उपदेश आहे, डिटेलमध्ये आहे की दान कुणाला दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे, केव्हा दिलं पाहिजे, कोणतं दान दिल्यानंतर काय लाभ होतो, काय फळ होते, अगदी डिटेलमध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपल्या चॅनलवरती देशना तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. एक छोटस मी उदाहरण सांगत आहे तुम्हाला की दान कशा पद्धतीने दिलं पाहिजे. बघा, माता विशाखेने अनाथ पिंडकाने जेतवनी विहारामध्ये निर्माण केलं. विहार कोणतं? श्रावस्तीमध्ये जेतवन विहार निर्माण केलं. किती खर्च करून केलं? सुवर्ण मुद्रा अंथरूण. किती खर्च झाले पैसे? 54 करोड रुपये खर्च केले. माता विशाखेने श्रावस्तीमध्ये पूर्वाराम विहार निर्माण केलं. किती खर्च झाले? 27 करोड. किती? 27 करोड. कारण माता विशाखेचा बघा महालता प्रसादन हार होता, तो विहारामध्ये राहिला होता. भिक्षू तर त्याचा स्वीकार करत नाहीत. मग भगवंताला ते विचार, भगवान मी काय करू? भगवंत म्हणतात की तुला योग्य वाटेल ते कर. ती हार विकण्यासाठी जाते, परंतु कोणीही घेत नाही, स्वतःच हार घेते. त्या हाराची किंमत 9 करोड रुपये त्या काळामध्ये असते. महालता प्रसादन हार त्याला म्हटलं आहे. पुन्हा 9 करोड रुपयाची जागा विकत घेते. 9 करोड रुपयाचे सुंदर सुंदर विहार निर्माण करते आणि 9 करोड रुपये दान उत्सवामध्ये खर्च करत असते. म्हणजे अशा पद्धतीने 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखा विहार निर्माण करत असते. कारण एखादी उपासिका आपल्या श्रद्धेने हे कुशल कर्म पुण्यकर्म करत असेल तर तिचं असीमाने महान हे पुण्यकर्म होत असते. मग साहजिकच आहे, कधी कधी असं होतं की मनुष्याच्या जीवनामध्ये दुसऱ्यांना बघून आपल्याला प्रेरणा उत्पन्न होत असते की बा यांनी दिलं तर आपण सुद्धा दिलं पाहिजे. मग त्यांनी एवढं दिलं म्हणजे आपण तेवढं दिलंच पाहिजे असं बिलकुल नाही आहे. आपल्याला आपल्या श्रद्धेने जेवढं काही आपल्याला देता येईल तेवढं आपण ते दिलं पाहिजे. तर मग माता विशाखाने एवढं खर्च करून 27 करोड रुपये खर्च करून विहार निर्माण केलं. तर माता विशाखेची एक अत्यंत जवळची मैत्रीण असते, सहेली असते. ती विचार करते घरी बसल्यानंतर की माझ्या मैत्रिणीने किती मोठं दान पुण्य केलं, एवढं विशाल दान पुण्य केलं, मग आपण सुद्धा थोडंफार काहीतरी दान पुण्य केलं पाहिजे. असा एक भाव आपल्या मैत्रिणीच्या दान पुण्याकडे बघून तिच्या मनामध्ये निर्माण होत असतो. मग ती विचार करते की आपण काय दिलं पाहिजे. तर 1,00,000 मोलाचं म्हणजे गालीचा, 1,00,000 मोलाचा गालीचा माता विशाखेची मैत्रीण विकत आणते आणि जे विहारामध्ये पूर्वाराम विहारामध्ये जात असते. माता विशाखा तिथे असते. माता विशाखेला म्हणते की सखी, सखी म्हणायचे पहिले साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की सखी मी हा 1,00,000 मोलाचा गालीचा आणलेला आहे. माझी अशी इच्छा आहे की तू एवढं मोठं दान पुण्य करत आहे तर या दान पुण्यामध्ये माझा सुद्धा सहभाग असावा. तर माता विशाखा तर माता विशाखा आहे, अत्यंत म्हणजे नम्रवान माता विशाखा, अत्यंत समजदार माता विशाखा, बुद्धिमान, ज्ञानी, प्रज्ञावान. तर
माता विशाखा विचार करते, मी जर हिला नाही म्हटलं, आता मी जर हिला नाही म्हटलं तर हिला वाईट वाटेल, हिला राग उत्पन्न होईल, आणि मी नाही म्हटल्यामुळे कदाचित माझ्या प्रती हिच्या मनामध्ये अकुशल भाव सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. कारण असं का माता विशाखेला वाटतं, कारण एवढा मोठा खर्च केल्यानंतर त्या विहारामध्ये कुठेही जागा शिल्लक नसते, विहारामध्ये अगदी किंचित सुद्धा जागा शिल्लक नसते. तर माता विशाखा तिला म्हणते की भगिनी, तुला जिथे वाटेल तिथे हा गालिचा तू टाकू शकते. 7 मजली असं म्हटलं आहे की पूर्वाराम विहार असते, आणि त्या विहारावरती मग पहिल्या माळ्यावरती जाते, पाहते जागा दिसत नाही, दुसऱ्या माळ्यावरती, तिसऱ्या माळ्यावरती, संपूर्ण विहारामध्ये ती बघते, रूमा जाऊ बघते. जिथे जिथे गालिचे टाकलेले असतात तिथे मात्र या गालिच्यापेक्षा अत्यंत उच्च दर्जाचे गालिचे टाकले असतात. ती असा विचार करते, एवढा मौल्यवान गालिचा टाकून म्हणजे काढून आपला हा गालिचा इथे टाकणं काही योग्य वाटत नाही. आणि संपूर्ण विहार बघते, बघा कुठेही तिला जागा भेटत नाही. असं झाल्यानंतर तिला वाईट वाटते, आणि साहजिकच आहे, वाईट वाटण्यासारखं आहे. कारण श्रद्धेनं जर आपण एखादी गोष्ट करतोय आणि ती गोष्ट जर पूर्ण नाही झाली तर आपल्या मनामध्ये थोडासा साहजिकच भाव उत्पन्न होतो की अरे, ही गोष्ट माझ्याकडून झाली नाही. आता आमचे उपासक अकोल्याहून आले, तेलगोटे सर, त्यांनी भोजन आणलं बघा भिक्खू संघासाठी, म्हणजे भोजन आणलं, आईनं पण, वैद्याने सुद्धा अत्यंत स्वादिष्ट भोजन बनवलं. मग त्यांची सुद्धा इच्छा होती की आमचं थोडंफार खाल्लं पाहिजे. आता जेवढं लागतात तेवढं म्हणते लोक घेतात भोजन, साहजिकच आहे, त्यांना ते आनंद मिळतो. म्हणजे एखाद्या दानामध्ये आपण सहभागी होतोय आणि ते दान जेव्हा पूर्ण होते तर तिथे आपल्याला आनंद प्राप्त होतो. तर ती दुःखी होते, कष्टी होते, आणि विचार करते की एवढं मोठं श्रद्धेनं 1 लाख मोलाचा गालिचा मी आणला, परंतु इथे मात्र मी दान पुण्य करू शकत नाही. मग तिला थोडंसं वाईट वाटते, आणि सहज म्हणजे एखादी घटना न झाली की सहज बघा आपल्या डोळ्यातून अश्रू येत असतात, आपल्या मनाला ती गोष्ट लागते आणि सहज तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. विशाखाला सुद्धा माहित असते आता विशाखा काय करणार आहे, कारण विशाखामध्ये तुला जिथे टाकायचं असेल तिथे तू टाकू शकते, परंतु तिथे काही जागा नसते. अगदी तेवढ्याच वेळामध्ये म्हणते आनंद येत असतात, आणि आनंद तिला बघतात आणि तिला म्हणतात की तू का रडत आहे, काय झालं रडायला, तुला का रडत आहे, तू का दुःखी आहे, का कष्टी आहे. तर ती म्हणते की म्हणते बघा ना, मी मनामध्ये खूप श्रद्धेने हा गालिचा आणलेला आहे, माझं पुण्य व्हावं, माझं कुशल कर्म व्हावं, म्हणून मी या दान पुण्यामध्ये सहभागी व्हावं विशाखा मातेच्या, परंतु माझं पुण्यच नाही म्हणते, आणि त्यामुळे इथे विहारामध्ये कुठल्याही प्रकारची अशी जागा नाही की हा गालिचा मी टाकू शकेल. असं म्हटल्याबरोबर बघा आनंद म्हणते फार हुशार असतात. बहुश्रुत भिक्खूंमध्ये भगवंताने त्यांना अग्रस्थान दिलेलं आहे. बहुश्रुत आपल्या भाषेमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजे सर्वच विषयामध्ये ज्यांना ज्ञान असते त्यांना बहुश्रुत अशा प्रकारचं म्हटलं जातं. आनंद म्हणते बहुश्रुत असतात. ते म्हणतात की रडू नको, तू रडू नको, शोक करू नको, दुःख करू नको, चल मी तुला या गालिच्यासाठी जागा दाखवतो. जागा दाखवतो असं म्हटल्याबरोबर विशाखेला आश्चर्य वाटलं. विशाखेला वाटलं की अरे, अशी कोणती जागा शिल्लक राहिली की जिथे मी गालिचा टाकलेला नाही आहे. आणि विशाखेला सुद्धा आश्चर्य वाटलं, आनंद वाटला, आणि म्हणते आनंद म्हणता की चल हा गालिचा घे. विहाराच्या समोर पूर्वीच्या काळामध्ये पुष्करणी निर्माण केल्या जात असत, म्हणजे तिथे भिक्षूंना फ्रेश होण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. आजही जर आपण लुंबिनीला जर गेलात तर लुंबिनीला बघा विहाराच्या बाजूला एक पुष्करणी आपल्याला पाहायला मिळते. वैशालीला जरी तुम्ही गेलात तर वैशालीला सुद्धा एक तलाव आपल्याला ती पुष्करणी होती असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये उल्लेख आहे. तर म्हणते आनंद तो गालिचा घेतात, तिला सांगतात की चल माझ्यासोबत. आणि जिथे पुष्करणी असते त्या पुष्करणीच्या बाजूला मात्र माता विशाखेच्या लक्षामध्ये येत नाही की इथे आपण गालिचा टाकला पाहिजे. आनंद म्हणतात की हा गालिचा तू इथे टाक. जेव्हा भगवंत येतील, इथे पाय धुतील, पूर्वाराम विहारामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी पहिल्यांदा तुझ्या गालिच्यावर पाय देतील आणि नंतर विहारामध्ये प्रवेश करतील.
तिला अत्यंत आनंद होतो, हर्ष होतो, तिला विशाखेला सुद्धा आश्चर्य वाटते आणि विशाखा सुद्धा त्या ठिकाणी बघा अत्यंत प्रसन्न होते. मनुष्याच्या चित्तामध्ये जर भाव उत्पन्न असेल, म्हणजे चित्त जर आपलं तसं असेल, आपलं मन जर तसं असेल की हे कर्म मला करायचं आहे, तर ते कर्म मात्र नक्कीच पूर्ण होत असते. माता विशाखेला सुद्धा आनंद होतो, तिच्या सैलीला सुद्धा आनंद होत असतो, कारण आपलं दान कर्म हे पूर्ण झालेलं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये दानाची भावना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. चेतनाहं कमंग भिक्कवे अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे दानाची जी चेतना आपली जशा प्रकारची असते, मग विहारासाठी जेव्हा आपण दान पुण्य करतो, महान आणि असीम असं पुण्य असते. भिक्खू संघाच्या निवासासाठी जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, महान आणि असीम असं आपलं ते पुण्य असते. भिक्षूंना जे आपण भोजन दान देत असतो ते सुद्धा महान पुण्य होतं. चिवरदान, जे जे काही देण्यासारख्या वस्तू असतात त्या जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, तर आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य होत असते. कारण दान अर्थात त्याग. आपण जेव्हा दानाची भावना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न करत असतो, तर साहजिकच आहे, भिक्षूंना जेव्हा तुम्ही घरी भोजनासाठी बोलवता, म्हणजे भोजन तुम्हाला द्यायचं आहे, तर तो दिवस कसा असतो तुमचा? आनंदाचा असतो. म्हणजे उद्या आपल्याकडे भंतेजी जर भोजनासाठी येत आहे, तर आजपासून आपली तयारी असते की भंतेंना भोजन बनवायचं आहे. म्हणजे उत्साह एक आपल्यामध्ये निर्माण होत असतो. भोजन करताना सुद्धा उत्साह असतो, भोजन वाढताना सुद्धा उत्साह असतो, भोजन देताना सुद्धा उत्साह असतो. म्हणजे प्रसन्न चित्ताने. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? जे कर्म करताना आपल्या मनामध्ये प्रसन्नता लाभेल, आपल्याला आनंद होईल, ते पुण्य कर्म. जे कर्म केल्यानंतर सुद्धा आपल्याला आनंद होईल, ते पुण्य कर्म. ते कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा आपल्याला आनंद होईल, ते म्हणजे पुण्यकर्म. पुण्यकर्म करताना ना भीती असते, ना शोक असतो, ना राग असतो, ना द्वेष असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारची अकुशल भावना आपल्या चित्तामध्ये जर नसेल आणि प्रसन्न चित्ताने जर आपण ते कर्म करत असेल, तर त्याला पुण्यकर्म असं म्हणतात. कर्म करताना सुद्धा भीती वाटते, कर्म करताना सुद्धा भीती वाटते, कर्म केल्यानंतर सुद्धा भीती वाटते. आणि जेव्हा जेव्हा ते कर्म आठवतो आपण, तेव्हा तेव्हा सुद्धा आपल्याला भीती वाटते. ते काय? पाप कर्म, अकुशल कर्म, वाईट कर्म. म्हणजे कर्म करताना जर आपल्याला भीती वाटत आहे, दुःख होत आहे, शोक होत आहे, बेचैनी होत आहे, तर ते मात्र अकुशल कर्म, वाईट कर्म आहे, पाप कर्म आहे. आणि त्यामुळे कर्म करताना नेहमी प्रसन्न चित्ताने, आनंद चित्ताने आपण केले पाहिजे. त्याला दान पुण्य असं भगवंतांनी म्हटलं आहे. हा पहिला सद्गुण आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने धारण केला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये एक सुवर्ण संधी निर्माण होत असते दान पुण्य कर्म करण्याची, तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे. कारण सुखी जीवनाचा हा पाया आहे. दानाशिवाय मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. बरं, दान केल्यामुळे कोणता विकार कमी होतो? दान केल्यामुळे लोभाचा विकार कमी होत असतो. ऐक ना, दान म्हणजे त्याग आहे. म्हणजे आपल्या चित्तामध्ये असणारा जो लोभ आहे, या लोभाला जर तुम्हाला कमी करायचं असेल, तर तुम्ही दान केलं पाहिजे. मग एकदाच दान नाही केलं पाहिजे. आता जसं मी म्हटलं, एकदा सगळं देऊन टाकतो. आता दान द्या म्हणले भंतेजी, सगळं दान घेऊन टाका तुम्हाला, असं होते का? असं बिलकुल होत नाही. दानाची ही जी भावना आहे, तर थोडं 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 ही दानाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. थोकं थोकं पुण्य करोती, भगवंताने 2600 वर्षापूर्वी म्हटलं. ऐक ना, आपण काय व्यवहारामध्ये म्हणतो? थेंबा थेंबाने तळ साचत असतं. ऐक ना, थेंबा थेंबाने तळ साचतं. अगदी तशाच प्रकारे थोडं थोडं पुण्य कर्म करून पुण्याचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि त्यामुळे पहिलं कर्म आपण सातत्याने हे करावं की दान पुण्य आपण केलं पाहिजे. त्यानंतर दुसरं वचन आहे प्रिय वचन. आपली वाणी अत्यंत मृदू असावी, अत्यंत कोमल असावी. शिलामध्ये आपण म्हणतो ना, मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामी. मुसावादा वेरमणी म्हणजे काय? मी खोटं बोलणार नाही. आणखी मी कठोर बोलणार नाही. मी आणखी चहाडी चुगली करणार नाही. आणखी
4 आहे त्याच्यामध्ये, व्यर्थ बडबड करणार नाही, ठीक आहे. 4 मुसावादामध्ये कोणते कर्म येतात? 4 प्रकारचे कर्म येतात. मी खोटं बोलणार नाही, मी निंदानास्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही आणि मी व्यर्थ बडबड करणार नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये वाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपलं हे बोलणं, भगवंत असे म्हणतात बघा एका गाथेमध्ये धम्मपदाच्या, काही लोकांच्या मुखामध्ये कुऱ्हाड बसवली असते. कुऱ्हाड काही लोक, भगवंताचं वचन आहे, भगवंत असे म्हणतात काही लोकांच्या मुखामध्ये हत्यार असते, हत्यार आहे की नाही. म्हणजे एक घाव 2 तुकडे, काहीच घेणं देणं नसते. म्हणजे एकदा बोलून टाकायचं आणि बोलल्यानंतर मग पश्चाताप वाटते, माझा अरे उगच बोललो, मी बोलायला पाहिजे होतं, की ना. असं म्हणजे मनुष्याची वाणी बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण आपल्या जीवनामध्ये अधिकतर दुःख उत्पन्न होत असेल, कशामुळे होते? आपल्या बोलण्यामुळेच होते, आपल्या वाणीमुळे होते. आणि त्यामुळे ही वाणी खूप मृदू आहे. ही वाणी खूप म्हणजे मृदू असली पाहिजे, गोड असली पाहिजे, कोमल असली पाहिजे, चांगल्या प्रकारची असली पाहिजे. म्हणजे अधिकतर वाद असेल, विवाद असेल, भांडण असेल, तंट असेल, केवळ आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वाणीमुळे प्राप्त होत असतात. बघा अंगुलीमालाच्या संदर्भामध्ये जेव्हा भगवंत म्हणजे राजा म्हणतो, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती म्हणजे अद्भुत आहे. भगवान, ज्या व्यक्तीला भगवान आम्ही तलवारीने जिंकू शकलो नाही, ज्या व्यक्तीला आम्ही भाल्याने जिंकू शकलो नाही, ज्या व्यक्तीला आम्ही शस्त्राने जिंकू शकलो नाही, अशा प्रकारच्या व्यक्तीला भगवान आपण तलवारीचा उपयोग नाही केला, आपण भाल्याचा उपयोग नाही केला, आपण शस्त्राचा उपयोग नाही केला. भगवान केवळ अशा प्रकारच्या 999 खून करणाऱ्या या डाकू क्रूर अंगुलीमालाला भगवंताने आपल्या वाणीने जिंकलेला आहे. वाणी जिंकली. भगवंताकडे काय होतं? भगवंताकडे फक्त वाणी होते आणि या वाणीच्या बळावरती भगवंताने बघा अंगुलीमाला सारख्या डाकूला सुद्धा जिंकलेला आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये अधिकतर दुःख जर निर्माण कोणत्या गोष्टीमुळे होत असेल तर आपले हे 3 कर्म आहे. कायेचे कर्म म्हणजे शरीराचे कर्म, वाचेचे कर्म आणि मनाचे कर्म. त्यामध्ये प्रमुख तर मनाचे कर्म आहे, म्हणजे 3ही प्रमुखच आहेत. परंतु वाणी जर मनुष्याची चांगली नसेल तर बघा अनेक प्रकारची हानी मनुष्याच्या जीवनामध्ये होत असते. वाणी आपली मृदू असली पाहिजे, गोड असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. सगळ्यांची वाणी सारखीच असते का? का नसते बरं? वेगवेगळा स्वभाव असतो, कारण वाणी सगळ्या सारखी नसते. आमच्या भंतेंचा आवाज एकदम गोड आहे, ऐक ना, सुमधुर आहे, कर्णप्रिय आहे, ऐक ना. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे एक भिक्षू होते बघा, भगवंताच्या काळामध्ये लकुंटक भद्दीय म्हणून नावाचे भिक्षू होते. अत्यंत सुमधुर, दिसण्यासाठी अत्यंत कुरूप होते. म्हणजे दिसण्यासाठी त्यांचा चेहरा अत्यंत विद्रूप असा होता, कुरूप होता, एकदम असे बुटके होते. आणि त्यांच्याकडे पाहिले की लोक हसायचे, त्यांच्याकडे पाहिले की भिक्षू हसायचे. भिक्षूला सुद्धा हसू यायचं, ज्यांना परिचित नव्हते ते लोक सुद्धा हसायचे. पण जेव्हा ते प्रवचन करत असत, जेव्हा गाथा म्हणत असत, तेव्हा मात्र सर्व मंत्रमुग्ध होत असत, आश्चर्य व्यक्त करत असत. एवढी सुमधुर वाणी त्यांची होती. माता विशाखेचा आवाज अत्यंत सुमधुर होता, अत्यंत गोड होता. माता विशाखा जर बोलत असेल तर ऐकणाऱ्याला असं वाटायचं फक्त तिने बोलतच राहावं. भगवंताची वाणी अत्यंत मधुर होती, सुमधुर होती. बाबासाहेबांची वाणी सुद्धा अत्यंत सुमधुर होती. बाबासाहेबांचे भाषण जर तुम्ही म्हणजे बघितले असतील तर मनुष्याला ही जी वाणी आहे सर्वांची सारखी नसते. कशामुळे मनुष्यांची वाणी? तर आपल्या कर्मामुळे, आपल्या स्वभावामुळे. म्हणजे मनुष्याचे वाणीचे कर्म जर चांगले नसतील तर बघा मनुष्याची वाणी कधीही चांगली होत नाही. म्हणजे खोटं बोलणारा मनुष्य असेल, चहाडी चुगली करणारा असेल, व्यर्थ बडबड करणारा असेल, दुसऱ्याची निंदा नालस्ती करणारा असेल तर मनुष्याची वाणी ही म्हणजे अत्यंत कठोर असते. कधी कधी बघा काही लोक बोलताना जर कोणी बोलत असेल तर तुमच्यामधून आवाज येतो. काय येतो? वाणी जर चांगली नसेल तर बस झालेला म्हणतात, ऐकू वाटणं झालं म्हणतात, बोर करायला म्हणतात. हे बोलू 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 करणं म्हणजे कर्कश,
कर्कश कधी कधी कोणाची बघा वाणी असते, ऐकाव सुद्धा मनुष्याला वाटत नाही. कर्म हे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण असतात. तुम्ही वाणीचे कर्म जर चांगले केले तर तुमची वाणी ही सुमधुर असते. तुम्ही शरीराचे जर कर्म केले तर शरीर तुम्हाला सुंदर लाभत असते. तुम्ही जर मनाचे कर्म केले तर तुम्हाला प्रज्ञेचा लाभ होत असतो. आता बघा आपण इथे सर्वजण बसलेले आहात, आम्ही सुद्धा इथं सर्वजण बसलेले आहोत. सर्व सारखे आहे का? बिलकुल नाही. तुमच्यामध्ये सुद्धा भिन्नता आहे, आमच्यामध्ये सुद्धा भिन्नता आहे. हा कर्माचा विपाक असतो. आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही कर्म करत असतो तर त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम मनुष्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की वाणी आपली अत्यंत सुमधुर असावी, वाणी आपली सुमधुर असावी, गोड असावी, चांगलं आपण बोलावं. एक भगवंताच्या काळातील बघा उदाहरण तुम्हाला देतो की कर्म कसे असतात, मनुष्याचे शरीराचे कर्म कसे असतात आणि वाणीचे कर्म कसे असतात. एक वेळचा प्रसंग, एकदा एक मासा पकडणारा व्यक्ती मासे पकडण्यासाठी जात असतो. अनेक वर्षापासून तो मासे पकडत असतो आणि मासे पकडत असताना एक वेळचा प्रसंग मात्र त्याच्या त्या जाळ्यामध्ये एक अत्यंत सुवर्णमय अशा प्रकारचा मासा त्याला मिळत असतो. वाणीचे कर्म मी तुम्हाला सांगत आहे की वाणी कशी असते, म्हणजे मनुष्याला जे प्राप्त होत असते तर आपल्या वाणीमुळे मनुष्याला ते प्राप्त होत असते. तर जेव्हा तो मासा बघतो अत्यंत प्रसन्नता त्याला ती लाभत असते, अत्यंत प्रसन्नता. एवढी प्रसन्नता लाभते कारण तो असं म्हणतो, एवढ्या वर्षापासून मी मासे पकडण्याचं काम करतो परंतु असा मासा मी आतापर्यंत कधीही पाहिलेला नाही आहे. एवढा सुवर्णमय मासा, एवढा म्हणजे कांती त्याची अत्यंत सुवर्णासारखी, सोन्यासारखी अगदी चकाकत आहे, अशा प्रकारचा मासा मी कधीही पाहिला नाही. तो अत्यंत प्रसन्न होत असतो. आणि जेव्हा तो जाळं वर काढतो, जाळं वर काढल्यानंतर त्याला आनंद होतो की एवढा मोठा मासा म्हणजे किती चांगला आहे. आणि तो मनामध्ये विचार करतो की हा मासा मी राजाला देईल, हा मासा मी राजाला देईल. राजा या माशाला पाहिल्याबरोबर प्रसन्न होईल, आनंदी होईल आणि मला बक्षीस विशेष रूपाने देईल. अशा प्रकारे तो मनामध्ये विचार करत असतो आणि तो बाहेर काढतो. बाहेर मासा काढल्यानंतर मासा चांगला आहे की चांगला नाही हे कशावर ओळखलं जाते? मासा चांगला, मासा खातात तुम्ही? नाही म्हणजे चांगला मासा, जातीवंत बा चांगला मासा आहे, कशामुळे ओळखला जातो? नाही तुम्हाला सांगा वाटत नसेल पण मी सांगतो. माशाचे जे कल्ले असतात ऐक ना, कल्ल्याला ओपन केलं जातं आणि तिथे कळतो तो मासा कसा आहे की नाही. ते कल्ले ओपन केल्याबरोबर त्याचं मुख सुद्धा उघडत असतो. तो जेव्हा मासा पकडणारा व्यक्ती तो कल्ला ओपन करतो, तो उघडल्याबरोबर त्या माशाचं मुख सुद्धा उघडत असते. मुख उघडल्याबरोबर तो हातातून त्याला फेकून देत असतो. कारण मुख उघडल्यानंतर त्याच्या मुखातून अशा प्रकारची दुर्गंधी येत असते, एवढा भयानक असा दुर्गंध येत असतो की तो त्या माशाला म्हणजे पाहू सुद्धा शकत नाही. आणि असं म्हटलं आहे एवढा भयानक दुर्गंध त्या माशाचा येतो तर तो म्हणजे त्या माशाला हात सुद्धा लावू शकत नाही. असंही म्हटलं आहे की तो दुर्गंध म्हणजे सर्वीकडे पसरत असतो. अशा प्रकारचा दुर्गंध पसरत असताना ही गोष्ट जेव्हा राजाला कळते तर राजा सुद्धा त्या माशाला म्हणजे बघतो, अत्यंत पाहिल्याबरोबर त्याला प्रसन्नता वाटते की अरे किती सुंदर मासा आहे. परंतु जेव्हा तो मुख उघडतो तेव्हा मात्र अत्यंत दुर्गंध पसरत असतो. हा प्रसंग राजाला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी कांती याची सुंदर आहे, याचं शरीर एवढं मोठं चांगलं आहे, परंतु हा किती दुर्गंधने युक्त आहे, किती दुर्गंध येत आहे याच्या मुखामधून. हा प्रसंग राजाला म्हणजे त्याच्या मनामध्ये राहतो. लगेच तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान असं कसं होऊ शकते, भगवान असं कशामुळे होऊ शकते, काय कारण असू शकते भगवान की मी जेव्हा त्या माशाला बघितलं भगवान, मग प्रसंग तो सांगतो भगवंताला, भगवान हा मासा शरीराने अत्यंत सुंदर होता, अत्यंत रूपवान आहे, परंतु जेव्हा त्याचं मुख उघडलं एवढी भयानक भगवान दुर्गंधी येत होते की मनुष्य तिथे उभा सुद्धा राहू शकत नाही. काय कारण आहे भगवान? तर भगवंत
पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये सांगत असतात की हा मनुष्यभूमीमध्ये असताना म्हणजे शरीराचे जे कर्म आहे, शरीराचे कर्म त्याचे अत्यंत चांगले होते. म्हणजे कायचे कर्म, त्याने कधी प्राण्यांची हिंसा केली नाही, त्याने कधी व्यभिचार केला नाही, त्याने कधी चोरीचं कर्म केलं नाही आणि शरीराचे कर्म अत्यंत चांगले असल्या कारणाने त्याला त्या शरीराच्या चांगल्या कर्मामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचं शरीर लाभलं. परंतु वाणी मात्र त्याची अत्यंत वाईट होती, अत्यंत दुर्गंधयुक्त अशी वाणी होती. बोलताना तो कधी चांगलं बोलत नसे, बोलताना कधीही तो चांगलं बोलत नसे, तो निर्दयी असे, कधी प्रेमानं बोलत नाही, कधी आपुलकीने बोलत नाही, कधी चांगलं बोलत नाही, मैत्रीयुक्त बोलत नाही. बघा कधी कधी काही लोकांची वाणी जर चांगली नसेल, ऐक ना, जसं समजून घ्या एखादी मीटिंग आहे समजून घ्या, आणि मीटिंग मध्ये जर एखादा असा बोलणारा व्यक्ती आला तर लोक काय म्हणतात, झाला आता मीटिंगचा सगळा सत्यानाश आला म्हणतात, याचं तोंड नाही, फुटक्या तोंडाचा मनुष्य आला म्हणतात. ऐक ना, लोक त्याला म्हणतात फुटक्या तोंडाचा माणूस आहे म्हणतात. म्हणजे कधी काय बोलेल काही सांगता येत नाही. म्हणजे मनुष्याची वाणी बघा मनुष्याला तोडते. ऐक ना, मनुष्याची वाणी मनुष्याला तोडते, मनुष्याची वाणी मनुष्याला जोडते सुद्धा. चांगली जर वाणी असेल, मधुर जर वाणी असेल, कोमल जर वाणी असेल, प्रेमळ जर वाणी असेल, आपल्या घरामध्ये सुद्धा जर वादविवाद कोणाचे होत असतील, भांडण होत असेल, तंटे होत असेल, तर त्याला आपली वाणी ही कारणीभूत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की प्रिय वचन आपण नेहमी बोललं पाहिजे, चांगलं वचन आपण नेहमी बोललं पाहिजे. म्हणजे आपण जर याच मुखाने आपण चांगलं सुद्धा बोलतो आणि याच मुखाने आपण वाईट सुद्धा बोलत असतो. आपल्याला कर्माची जाणीव नसल्यामुळे, आपण काय कर्म करतो, कशा प्रकारचे कर्म करतो याची जाणीव नसल्यामुळे बघा मनुष्य क्रोधाने बोलत असतो, मनुष्य द्वेषाने बोलत असतो, मनुष्य रागाने बोलत असतो. आणि त्यामुळे द्वेष, क्रोध, राग मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा जेव्हा उत्पन्न होतो आणि तो वाणीच्या द्वारा मनुष्य प्रगट करत असतो, तर त्याचे बघा अनंताने असीम असे अकुशल कर्म होतात, वाईट कर्म होत असतात. आणि त्यामुळे मनुष्याची वाणी नेहमी मृदू असली पाहिजे, नेहमी कोमल असली पाहिजे, नेहमी प्रेमळ असली पाहिजे. जर चांगल्या प्रकारची आपली वाणी असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे दुःख आहे, त्या उत्पन्न होणाऱ्या दुःखाला आपण पूर्णपणे कमी करू शकतो. आणि त्यामुळे हे आपल्या सुखाचं दुसरं माध्यम जर कोणतं असेल तर ते म्हणजे आपलं प्रिय वचन आहे. तिसरा आहे उपकाराची जाण. तिसरा आहे उपकाराची जाण. उपकाराची जाण ठेवली पाहिजे आपण. भगवंत असे म्हणतात, या संसारामध्ये दोन प्रकारचे व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. या संसारामध्ये दोन प्रकारचे व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. एक आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा व्यक्ती, आणि दुसरा म्हणजे निस्वार्थपणे समाजाची सेवा करणारा व्यक्ती. हे दोन व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. उपकार बघा, मनुष्य कधी कधी आपल्याला कोणी मदत करते अडीअडचणीमध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये, तर आपण त्या ठिकाणी उपकाराची जाण ठेवत नाही. कधी कधी लोक असं बोलतात, बोलता बोलता आम्ही याच्यावरती उपकार केले परंतु हा आता विसरला, आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही याला मदत केली, याला आम्ही सहाय्य केलं, परंतु आता मात्र हा उपकाराची जाण विसरला आहे. भगवंत असे म्हणतात की आपल्यावरती केलेल्या मनुष्याचे जे उपकार असतात त्या उपकाराची आपण कधीही म्हणजे पडताळणा करू नये. त्या उपकाराला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आपल्यावरती कोणाचे उपकार आहे? आई वडिलांचे. बरं ठीक, आई वडिलांचे उपकार. आणखी बाबासाहेब. मग उपकाराची जाण आहे का आपल्याला? खरंच का? निवडणुकीमध्ये कुठे जाते? बाबासाहेबांच्या उपकाराची जाण आहे ना आपल्याला, आहे की नाही? मग निवडणुकीमध्ये कुठे जाते? निवडणुकीमध्ये 500 रुपयाकडे आपले उपकार, ऐक ना, 1000 रुपयाचे उपकार. म्हणजे बघा कृतज्ञ भाव, उपकार म्हणजे कृतज्ञ भाव. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हे जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ऐक ना, पशुला सुद्धा म्हणजे सन्मानाने वागवलं जायचं, पशुला सुद्धा पाणी मुभा होती पिण्याची, पशुला सुद्धा स्वच्छंदपणे विहार करण्याची मुभा होते. परंतु आपण मनुष्य असून, मानव असून सुद्धा
आपल्याला माणसासारखं जगण्याचा अधिकार नव्हता. पशुतुल्य अशा प्रकारचं जीवन होतं. खाण्यासाठी सुद्धा अन्न मिळत नव्हतं, घालण्यासाठी वस्त्र मिळत नव्हतं, राहण्यासाठी घर मिळत नव्हतं. म्हणजे अशा प्रकारचे अत्यंत हलाखीचे, अत्यंत दुःखाचे वर्षानुवर्ष, एक दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, वर्षानुवर्ष हजारो पिढ्यांवरती अशा प्रकारचा अत्याचार झाला, अन्याय झाला. परंतु बघा, बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेबांच्या उपकारामुळे आज बघा हे सोन्याचे दिवस आपल्याला आलेले आहे. आणि सहजासहजी आले का? मग हे सहज आले का? बाबासाहेबांची 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले. सांगा बरं नाव. हा, वा, बढिया. बाबासाहेबांची इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली. बाबासाहेबांचा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला. बाबासाहेबांचा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला. बाबासाहेबांचा रमेश मृत्यूला प्राप्त. 4 मुलं बघा. 4 मुलाला बाबासाहेबांनी मूठ माती दिली. 4 मुलं अगदी बाल्य वयामध्ये, एक लहान बाळ असताना मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेब राजरत्न जेव्हा मृत्यूला प्राप्त होतात तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की हा माझा राजबिंड पुत्र होता, याला मी खूप शिकवणार होतो, याला मी खूप मोठं बनवणार होतो, माझ्यापेक्षा सुद्धा मी याला ज्ञानी विद्वान बनवणार होतो, परंतु माझा राजरत्न माझ्या मांडीवरती मृत्यूला प्राप्त झाला. ढसा ढसा म्हणजे लहान बाळासारखे बघा बाबासाहेब त्या प्रसंगी रडू लागले. माझा हा राजपुत्र राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला. म्हणजे बघा एवढा मोठा त्याग. माता रमाई वयाच्या 37व्या वर्षी माता रमाई मृत्यूला प्राप्त झाली. 37 वर्ष वय. 37 वर्षाचं वय म्हणजे तारुण्याचं वय. या तारुण्याच्या वयामध्ये माता रमाई बघा मृत्यूला प्राप्त झाली. एवढा मोठा त्याग, एवढं मोठं बलिदान बाबासाहेबांनी दिलं. कुणासाठी दिलं? आपल्यासाठीच दिलं. आपण जे आज सुखपूर्वक जीवन जगत आहोत, बाबासाहेब असं म्हणतात की माझा एकटा राजरत्न मेला तर मी आज जर गोलमेज परिषदेमध्ये जर गेलो नाही, दुसऱ्या दिवशीचा प्रसंग, मी जर गोलमेज परिषदेमध्ये गेलो नाही, आज माझा एकटा राजरत्न इथे मृत्यूला प्राप्त झाला, पण मी जर गोलमेज परिषदेमध्ये गेलो नाही तर लाखो माझे राजरत्न गांधी अँड कंपनी त्यांची हत्या केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मोठं बघा बलिदान. आपला पुत्र मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हक्क मिळवण्यासाठी बाबासाहेब बघा गोलमेज परिषदेमध्ये हजर राहिले. किती मोठे महान उपकार आहेत बाबासाहेबांचे. आपल्या मातेपित्यांनी तर फक्त आपला जन्म दिला, मातेपित्यांनी फक्त जन्म दिला आपल्याला. हा देह जर कुणामुळे सजला असेल, हे जे सुखाचे दिवस कोणामुळे आले असतील, हा सन्मान स्वाभिमान जर कुणामुळे प्राप्त झाला असेल तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या महान उपकारामुळे प्राप्त झालेला आहे. आणि त्या बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी संपूर्ण जीवन जरी आपण समर्पित केलं, एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम असे उपकार बाबासाहेबांचे आपल्यावरती आहे. आणि त्यामुळे आपलं नैतिक कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी जो आपल्याला हा धम्म दिलेला आहे, या धम्माला कशा प्रकारे आपण गतिमान दिलं पाहिजे. दिवस रात्र करून धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण कशा प्रकारे केला पाहिजे. मी काय देऊ शकतो धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, मी काय देऊ शकतो याचं सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे. माझ्याकडे जर धन असेल, मला वेळ नाही आहे तर मी धन दिलं पाहिजे. माझ्याकडे धन नाही आहे परंतु वेळ आहे तर मी वेळ दिला पाहिजे. माझ्याकडे शक्ती आहे, मी वेळ देऊ शकतो, मी बलिदान देऊ शकतो, मी काम करू शकतो, मी संघटन करू शकतो. म्हणजे आपल्यामध्ये जे जे काही गुण आहे त्या त्या गुणाला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी बघा आपण वाढवलं पाहिजे. आणि त्यामुळे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आपण स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे, स्वतःला आपण म्हणजे कुशल कर्मी समजलं पाहिजे की बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे महान आणि असीम असे बघा आपल्यावरती उपकार आहे. या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. संसारामध्ये उपकाराची जाण ठेवणारे लोक फार कमी आहेत. आता आम्ही समाजामध्ये फिरतोय, वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही प्रचार प्रसार करण्यासाठी जातो. कधी कधी बघा काही काही लोक, आता विहारावरती आम्ही सुद्धा राहतो, विहाराचे कामं सुद्धा करतो.
म्हणजे लोक एवढे म्हणजे अकृतज्ञ म्हणजे एवढे लोक आहे बघा, उपकाराची जाण बिलकुल काही काही लोकांना नसते. काही काही लोक समजा आम्ही शिकलो, आम्ही नोकरी करतो, तुम्ही सांगता की बाबासाहेबांनी हे दिलं, बाबासाहेबांनी ते दिलं, मग आम्ही जर नोकरी केली नसती, आम्ही जर काम केलं नसतं तर आम्हाला कसं काय पैसे मिळाले असते. म्हणजे एवढी बघा उपकाराची जाण बघा लोकांना नसते. म्हणजे लोक बघा अकृतज्ञ भाव निर्माण करत असतात. परंतु आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे, हे सर्व जे काही आपल्याला प्राप्त झालं आहे हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या असीम पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झालं. आणि त्यामुळे उपकाराची जाण आपण कधीही विसरली नाही पाहिजे. बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांचे अनुयायी असल्या कारणाने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी माझं सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी वेळ दिली पाहिजे, मी पैसा दिला पाहिजे, मी माझी बुद्धी दिली पाहिजे, माझे चातुर्य दिले पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जे जे काही आहे ते बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी दिलं पाहिजे, अशा प्रकारचा भाव. कारण कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. एक वेळचा प्रसंग बघा, कृतज्ञ भाव कसा असतो. बाबासाहेबांचे तर अनंत उपकार आपल्यावरती असतात. एक भगवंताच्या काळातील मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा एक व्यक्ती भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान मला भिक्षू बनायचा आहे. तो दान देणारा नसतो, शील पालन करणारा नसतो, कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म तो करणारा नसतो आणि त्यामुळे भिक्षू त्याला काही प्रवज्या देत नाही. भिक्षू म्हणतात की याने कधी दान केलं नाही, याने कधी शील पालन केलं नाही, याचा स्वभाव चांगला नाही आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला आम्ही कसं काय प्रवर्जित बनू. एका भिक्षूकडून दुसऱ्या भिक्षूकडे, दुसऱ्या भिक्षूकडून तिसऱ्या भिक्षूकडे, अशा प्रकारे करता करता असंख्य भिक्षूकडे तो जातो, परंतु त्याला कोणीही दीक्षा देत नाही. तेव्हा तो भगवंताकडे जातो आणि भिक्खू संघ बसलेला असतो. तेव्हा भगवंत असं की भिक्षूंनो, या व्यक्तीने कधी काळी केव्हा तरी कुणाला दान दिल्याचे तुम्हाला आठवते का. तर तेव्हा भिक्षू मध्ये म्हणते सारीपुत्र म्हणतात की भगवान हो, भगवान एकदा या व्यक्तीने मला थोडासा सुका भात दिला होता, थोडासा मला भात दिला होता. भगवंत असं की भिक्षूंनो, हा प्रवज्यात घेण्याच्या म्हणजे पात्रतेचा, याला तुम्ही प्रवर्जित करा. भगवंत असे म्हणतात अगदी थोडस जरी आपल्याला कोणी दिलं असेल तर त्यांच्या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. हा जरी दान कर्म करणार नसेल, हा जरी शील पालन करणार नसेल, परंतु जेव्हा हा प्रवर्जित होईल तेव्हा नक्कीच मात्र हा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करेल, त्याला दीक्षा दिली जाते. केवळ एकदा एक छोटस दान दिल्यामुळे. परंतु सारीपुत्त बंदेच्या मनामध्ये कृतज्ञ भाव होता. त्याने ते जाणलं की मला त्यांनी दान दिलं होतं. भिक्खू संघाच्या प्रती आपण कृतज्ञ भाव राहिलं पाहिजे. बाबासाहेबांच्या प्रती आपण कृतज्ञ भाव राहिले पाहिजे. म्हणजे आपल्याला जे जे लोक आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी माते पित्यांच्या प्रती आपण कृतज्ञ भाव राहिले पाहिजे. कारण माते पित्याचे अनंत आणि असीम आपल्यावरती बघा उपकार असतात. आज घडीला बघा लोक माते पित्याची सेवा करत नाही. 26 वर्षापूर्वी भगवंताने माता पितु पठानंग पुत्र दारस संघ हो अनाकुलाच कमंता येतंग मंगलमुत्तमंग हा उपदेश दिला. माता पित्यांची आपण सेवा केली पाहिजे. परंतु आज घडीला आपण विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो बघा, असंख्य वृद्धाश्रम निर्माण होत आहे. कशामुळे? कारण माता पित्यांचा कृतज्ञ भाव लोकांच्या मनामध्ये नाही आहे. कृतज्ञ भाव लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे माता पित्यांची बघा सेवा लोक करत नाही. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्यावरती उपकार केले असतात त्या त्या लोकांच्या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. आणि जे जे लोक आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवत असतात ते लोक कधीही आपल्या जीवनामध्ये दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही. ते सातत्याने सुखी असतात, समाधानी असतात, आनंदी असतात. आणि त्यामुळे हे तिसरं कर्म आहे की आपल्यावरती केलेल्या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. आणि चौथं कर्म आहे समानतेचा भाव आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. समानता असली पाहिजे. पती पत्नी जरी असतील त्यांच्यामध्ये समानता असली पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी भगवंताने समानतेचं, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं हे तत्व बाबासाहेबांनी आपल्या सद्धर्मामध्ये दिलं आहे. भगवंताच्या भिक्खू संघामध्ये सुद्धा सर्वप्रथम समानता होती. सारीपुत्र ब्राह्मण कुळातून आलेले होते. अनेक भिक्षू ब्राह्मण कुळातले होते, क्षत्रिय कुळातले होते, वैश्य कुळातले होते, शूद्र कुळातले होते. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझा भिक्खू संघ हा समुद्रासारखा आहे, महासमुद्रासारखा आहे. महासमुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या येतात. असं म्हणू शकतो का आपण या महासमुद्रामधलं पाणी
हे सरयू नदीचा आहे, हे गंगा नदीचा आहे, हे गोदावरी नदीचा आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यांचं स्वतःचं अस्तित्व जेव्हा समुद्रामध्ये येते ते सर्व अस्तित्व मिटून जाते आणि त्याला समुद्र अशा प्रकारची व्याख्या आपण करत असतो. अगदी तशाच प्रकारे ब्राह्मण कुळातून आलेला भिक्षू असू द्या, वैश्य कुळातून, शूद्र कुळातून, क्षत्रिय कुळातून, तर तिथे केवळ भिक्खू संघ अशा प्रकारची व्याख्या भगवंतांनी केली आहे. आणि त्यामुळे समानता चतुर्वर्ण व्यवस्थेला अनुसरून आपल्याला 4 प्रकारच्या वर्णामध्ये विभागण्यात आलं होतं. ब्राह्मणांचं कर्तव्य, क्षत्रियांचं कर्तव्य, वैश्यांचं कर्तव्य, शूद्रांचं कर्तव्य अशा प्रकारचे कर्तव्य जन्मजात त्या मनुष्याला दिले गेले होते. या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे हजारो वर्षापर्यंत हा बहुजन समाज या ठिकाणी गुलामगिरीमध्ये जीवन जगत होता. अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा परमात्मा असेल, बुवाबाजी असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्यावरती लादलेल्या होत्या. आणि अशा प्रकारच्या गोष्टी लादल्यामुळे बघा हजारो वर्ष, हजारो पिढ्या आपल्या बर्बाद झाल्या. अंधश्रद्धेमुळे, कर्मकांडामुळे, ईश्वरवादामुळे ह्या सर्व गोष्टी आपला दुःखाला प्राप्त करण्यासाठी सहाय्यक ठरल्या. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. धम्म देत असताना बघा धम्म देण्याच्या पद्धती आहे. बौद्ध साहित्याचं तुम्ही चिंतन केलं तर बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाचं शरण ग्रहण करून सुरुवातीला तर भगवंत यही भिक्खवे म्हणायचे आणि भिक्षूंची दीक्षा होत असे. उपासकांना बुद्ध धम्म संघाची दीक्षा होत असे. साहित्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर भगवंतांनी उपदेश केल्याबरोबर जर उपासक प्रसन्न झाले तर ते म्हणायचे की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान मी आजपासून बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, अजीवनपर्यंत शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा, अशा प्रकारची विधी होती. परंतु बाबासाहेबांनी बघा चंद्रमणी गुरूंच्या हस्ते दीक्षा घेतली, पंचशील ग्रहण केलं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः 22 प्रतिज्ञा दिल्या. वाचल्या तुम्ही 22 प्रतिज्ञा वाचल्या? कोणी कोणी वाचल्या? सगळ्यांनीच वाचल्या. सुरुवातीच्या प्रतिज्ञा देवदेव संदर्भामध्ये आहे. बनते सांगत होते बघा तुमच्याकडे कोणतरी आहे म्हणे. कोण आहे? बाबा आहे म्हणे. कोणता तुमच्याकडे? बाबा बाबा बाया काय काय आहे? बेसन भाकर भजेवाला. बनते जे म्हणतात ते बेसन भाकर आणि भजेवाला बाबा आहे म्हणतात. त्याला बेसन भाकर आणि भजे लागतात म्हणे कोण्या बाबाला, आहे की नाही? शिवा देणारा बाबा, लाता मारणारा बाबा, काठ्या मारणारा बाबा. एक तर आम्हाला उपासक कोणी भंतेची त्यांची लय भारी कथा आहे म्हणे. म्हटलं काय सांगा बा, आम्हाला तर काही माहित नाही म्हणे. ज्या ज्या लोकांना त्यांनी शिव्या दिल्या ते लोक धनवान झाले म्हणे. म्हणजे बघा ज्या ज्या लोकांना शिव्या दिल्या त्याला ते अपशब्द असे भारी बोलायचे म्हणे ते, हा की म्हणजे धनवान झाले म्हणे. बघा ज्याला ज्याला मारलं ते धनवान झाले म्हणत. म्हणजे बघा किती म्हणजे बुद्धी कुठे नेऊन ठेवली, बुद्धी नेऊन कुठे ठेवली. म्हणजे अपशब्द जर लहान बाळ जर एखादा अपशब्द बोलला तर आपण त्याला काय म्हणतो? शांत बस, असं बोलू नये म्हणतो की नाही आपण आपल्या लेकरांना. मग अशा प्रकारचा घोडम्या बाबा जर शिवा देत असं एवढा मोठा तर सांगा बरं मग त्यानं काय भलं होणार आहे का? मोठ्या कष्टाने हे बघा बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. हे सहजासहजी प्राप्त झालेलं नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात यासाठी मला खूप त्याग करावा लागला. यासाठी माझ्या बिमार असताना सुद्धा बाबासाहेबांना बघा किती आजार होते. एवढे आजार बाबासाहेबांना होते तरी सुद्धा बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं. संविधानाचं काम बाबासाहेबांनी शेवटपर्यंत केलं. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचं काम बाबासाहेबांनी शेवटपर्यंत केलं. मग एवढं स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही, मुला बाळाची पर्वा केली नाही, सुखी संसाराची पर्वा केली नाही, माता रमाईची पर्वा केली नाही. एवढा महान त्याग करून बघा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. 21व्या शतकामध्ये 22व्या शतकामध्ये आपण जीवन जगत आहोत. विज्ञान युगामध्ये आपण जीवन जगत आहोत आणि अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये जर आपण गुरफटत असेल तर बघा आपली अधोगती नाही आहे. ही आपली म्हणजे अधोगती आहे, प्रगती नाही आहे. म्हणजे आपण बघा अंधाराकडून प्रकाशाकडे आलो. अंधारामध्ये होतो ना आपण अगोदर, बाबासाहेबांच्या पुण्यामुळे प्रकाशामध्ये आपण आलो आणि आता बघा आपण पुन्हा प्रकाशाकडून अंधाराकडे जात आहे. म्हणजे हे बघा आपली बुद्धी गहाण ठेवण्यासारखं आहे. आपली बुद्धी आपण गहाण नाही ठेवली पाहिजे.
आपली प्रज्ञा आपण जागरूक ठेवली पाहिजे. काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय आपल्या हिताचं आहे, काय आपल्या सुखाचं आहे, काय केल्यामुळे माझं कल्याण होणार आहे, ही भावना आपण जाणली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताने हे समानतेचं तत्व आपल्याला दिलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जातीची जी उतरंड निर्माण केल्या गेले होते, आजही जातीचे उतरंड आहे. बघा परभणीचं प्रकरण तुम्ही बघा, आता लेसचं प्रकरण आहे, म्हणजे अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळत असतात. भगवंत असे जाती ही प्राण्यामध्ये असते, जाती ही मनुष्यामध्ये नसते. समानतेचा भाव मनुष्य प्राणी समान आहे, स्त्री पुरुष समान आहे. बाबासाहेब कुठेही ते भेद नाही आहे. पुरुष मोठा आहे, स्त्री लहान आहे असं भगवंताने किंवा बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं नाही. 2600 वर्षापूर्वी बघा भगवंताने समानता प्रस्थापित केली. महाप्रजापती गौतमी भगवंताकडे जाते, भगवंताला म्हणते की भगवान, जर तुम्ही भिक्षुणींना म्हणजे स्त्रियांना जर तुम्ही प्रवज्या दिली नाही तर तुम्ही सुद्धा ब्राह्मणासारखे असमान आहात. आनंद भंते सांगतात भगवंताला की भगवान, ब्राह्मणासारखे तुम्ही सुद्धा असमान विचाराचे आहात. अशा प्रकारे ठपका तुमच्यावरती लागू शकतो भगवान, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा स्त्रियांना दीक्षा दिली पाहिजे. 2600 वर्षापूर्वी भगवंताने स्त्रियांना सुद्धा समान अधिकार दिला. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःपण होऊ शकता, सकृतागामी होऊ शकता, अनागामी होऊ शकता, अनंत होऊ शकता, अगदी तशाच प्रकारे स्त्रिया सुद्धा स्वतःपण होऊ शकतात, सकृतागामी होऊ शकतात, अनागामी होऊ शकतात, अनंत होऊ शकतात. 2600 वर्षापूर्वी भगवंताने समानता दिली. बाबासाहेबांनी कायद्याच्या रूपाने समानता दिलेली आहे. आणि त्यामुळे हे समानतेचं तत्व आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या त्यागाला आपण बघा समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचं जीवन, बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांची क्रांती व्यर्थ नाही गेली पाहिजे. आपण स्वतःमध्ये परिवर्तन केलं पाहिजे, स्वतःमध्ये बदललं पाहिजे. अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वरवाद या सर्व प्रकारच्या जुळ्या ज्या काही रूढी आणि परंपरा आहे याला पूर्णपणे आपण त्यागलं पाहिजे. आणि असं जर आपण जीवन जगत असेल तर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. बघा येणारी पिढी म्हणेल, एवढ्या मोठ्या बोधिसत्वाने हा धम्म तुम्हाला दिला, परंतु तुम्ही मात्र त्या धम्माला योग्य प्रकारे सांभाळलं नाही. कारण पत्रकाराने असं म्हटलं आहे, असं म्हणतात की बा एवढा मोठा पवित्र बौद्ध धम्म तुम्हाला दिला गेला आहे, परंतु असं होऊ नये की महाराजांनी हा वाटवला. तेव्हाच म्हटलं गेलं होतं असं होऊ नये, याची परिस्थिती येऊ नये. आणि त्यामुळे सातत्याने नथी मे शरणंग, वंदनेमध्ये म्हणतो ना आपण, नथी मे शरणंग यंग, बुद्धो मे शरणंग वरंग, धम्मो मे शरणंग वरंग, संघो मे शरणंग वरंग, एतेन सच्च वज्जेन होतो मे जय मंगलम. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कुठल्याही प्रकारचं शरणस्थान नाही आहे, अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. आणि सुखाच्या मार्गाने बघा जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी वैद्य परिवाराने अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं. या पुण्यकर्मासाठी, कुशल कर्मासाठी आपण एकदा त्यांच्यासाठी साधुवाद द्या आणि टाळ्याच्या गजरामध्ये बघा त्यांचं स्वागत करा, सन्मान करा. कारण हे पुण्य, हे दान कर्माचं पुण्य बघा. परिषद वाटत आहे की परिषद कोण म्हणत, धम्मदेशीचा कार्यक्रम छोटासा भोजन दान होतं फक्त. म्हणजे बघा पण तिकडे लोक मावण झाले, इकडे लोक बसले, इकडे लोक बसले. म्हणजे हे बघा तुमचं पुण्य आहे, त्यांचं सुद्धा ते कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे की त्यांच्या श्रद्धेने एवढ्या मोठ्या उपासक उपासिकांना आज धम्माचं दान म्हणजे श्रवण, धम्म श्रवण करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होत आहे. नक्कीच वैद्य परिवाराने अत्यंत महान आणि असीम असं हे पुण्यकर्म केलं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने वैद्य परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या स्थित चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जावो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधु साधु.